रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याऐवजी थेट 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं कारण आता समोर आलेलं आहे। भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये तसंच अल्पावधीमध्ये कोणतीही भाषा शिकणं शक्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे। हाजी अराफत शेख यांनी लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी म्हणत रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची तयारी असल्याची हमी दिली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदत दिली, पण मातृभाषेचा सन्मान राखण्याचं आवाहन करत मराठी संदर्भात वाईट बोलणाऱ्यांचे व्हिडिओ थांबवण्याचा सल्ला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। या संदर्भात आपण सविस्तर बोलत आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून टोमणे दिले जात होते, विरोधक आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे। दुसरीकडे प्रॅक्टिकल काय म्हणतात प्रॅक्टिकल रिझन देऊन कारण देऊन मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अगदी करायचं आपण जर बघितलं असेल तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला त्या विषयाने टीका जी आहे ती कुठेतरी करण्यात आली होती। अमित ठाकरे असतील तर ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका केली होती की का 1 वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे। त्याचा आता प्रमुख कारण जे आहे ते समोर आलेलं आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खरंतर बैठक झालेली, बैठकीला हाजी अराफत शेख हे उपस्थित होते आणि त्यांनी जे काय समस्या आहेत ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 1 महिन्यात मराठी शिकणं इतकं सोपं नाही, त्यामुळे 1 वर्षाची मुदत द्यावी असं त्यांनी म्हटलं। त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की मुदत दिली जाईल, मात्र अल्पावधीत कुठलीही भाषा शिकणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आणि म्हणूनच 1 महिन्याऐवजी 1 वर्षाची मुदत त्यांनी दिल्याचा समोर आलेला आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलं की 22 जिल्ह्यांचे जिल्हे थांबवण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि आपल्या मातृभाषेचा जास्त सन्मान ठेवलाच पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ देताना रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना सांगितलेलं आहे। अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।